नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्यापैकी अनेकांच्या मनात घोळत असेल. तो म्हणजे द 9 to 5 ट्रेडिंग ब्लूप्रिंट. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. स्वतःची सध्याची 9 ते 5 ची नोकरी न सोडता आणि स्वतःला अजिबात न थकवता स्टॉक मार्केटमध्ये यशस्वीरित्या पाऊल कसं टाकायचं याची एक स्टेप बाय स्टेप ब्लूप्रिंट आपण आज डिकोड करणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आता तुम्ही इंटरनेटवर नेहमी बघत असाल, एक अतिशय आकर्षक पण खोटं स्वप्न वारंवार विकलं जातं की आजच नोकरी सोडा आणि फुल टाईम ट्रेडिंग करून रातोरात श्रीमंत व्हा. खरं सांगायचं तर हे वास्तवापासून खूप दूर आहे. एक प्रोफेशनल ट्रेडर बनण्याची खरी वाटचाल ही अशी नसते. त्यासाठी योग्य भांडवल लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 ते 24 महिन्यांचा एक लर्निंग कर्व्ह म्हणजेच शिकण्यासाठी लागणारा प्रदीर्घ काळ द्यावा लागतो. हे प्रॅक्टिकल वास्तव आपण स्वीकारायलाच हवं. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा काय असेल? आपण एकूण 6 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला, ट्रेडिंगचा सर्वात मोठा गैरसमज. दुसरा, योग्य मानसिकता कशी तयार करावी. तिसरा, वेळेचं अचूक व्यवस्थापन. चौथा, स्वतःसाठी योग्य ट्रेडिंग स्टाईल निवडणे. पाचवा, प्रत्यक्ष कृतीचा स्टेप बाय स्टेप रोडमॅप. आणि शेवटी 6वा टप्पा, यशाचे सुवर्ण नियम. ही एक परिपूर्ण आणि अत्यंत स्ट्रक्चर्ड गाईड असणार आहे, जी तुम्हाला तुमचं स्वतःचं ट्रेडिंग साम्राज्य सुरक्षितपणे उभं करायला नक्की मदत करेल. आपला पहिला विभाग आहे ट्रेडिंगचा सर्वात मोठा गैरसमज. अनेकांना वाटतं की ट्रेडिंग करण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी नोकरी सोडणं हा एकच पर्याय आहे. पण खरं सांगायचं तर हा विचार खूपच हानिकारक ठरू शकतो. मार्केटमध्ये एक खूप भारी म्हण आहे, इफ समथिंग इज वर्किंग, डोंट टच इट. म्हणजे जर एखादी गोष्ट व्यवस्थित काम करत असेल तर ती अजिबात छिडू नका. तुमची 9 ते 5 ची नियमित नोकरी ही तुमच्यासाठी अडचण नाहीये, तर तो तुमचा सर्वात मोठा आधार आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही मार्केट नव्याने शिकत असता, तेव्हा टिकून राहण्यासाठी जो कॅश फ्लो किंवा नियमित पैसा लागतो ना, तो तुम्हाला याच नोकरीतून मिळतो. त्यामुळे नोकरीकडे अडथळा म्हणून न बघता एक उत्तम फंडिंग इंजिन म्हणून पहा. आणि हे मी हवेत सांगत नाहीये बरं का. 14,000 रुपये हा आकडा लक्षात घ्या. मूळ स्रोतामध्ये एक खूप छान उदाहरण दिलंय. एका व्यक्तीने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी फक्त 14,000 रुपयांतून ट्रेडिंगला सुरुवात केली होती. स्वप्न होतं करोडो रुपये कमवण्याचं. पण त्यांना लवकरच हे वास्तव समजलं की खऱ्या यशासाठी आणि मार्केटमध्ये सस्टेन करण्यासाठी इतर कामातून येणारा सलग आणि भक्कम पैशांचा ओघ असणं किती नितांत गरजेचं आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, ट्रेडिंगची मानसिकता म्हणजेच फिक्सिंग द ट्रेडिंग माइंडसेट. नोकरी करणाऱ्या मंडळींनी वेळेचं नियोजन करण्यापूर्वी स्वतःच्या अपेक्षांचं व्यवस्थापन करणं जास्त महत्त्वाचं आहे. बघा, होतं काय, नवशिक्या लोकांना वाटतं की पहिल्या दिवसापासूनच नफा मिळायला सुरुवात होईल आणि या 9 ते 5 च्या रहाटगडग्यातून लगेच सुटका होईल. पण प्रोफेशनल वास्तव अगदी वेगळं आहे. नफा मिळवण्याआधी किमान 12 ते 24 महिने तुम्हाला सातत्याने सराव करावा लागतो. इथे मुख्य मुद्दा असा आहे की जोपर्यंत सलग 6 महिने तुम्ही मार्केटमधून नियमितपणे नफा कमवत नाही, तोपर्यंत ट्रेडिंग हे तुमचं दुसरं काम किंवा सेकंड जॉब आहे. हे तुमच्या नोकरीतून पळून जाण्याचं तिकीट अजिबात नाही. बरं, आता येतो आपला तिसरा आणि अत्यंत प्रॅक्टिकल विभाग, ट्रेडर्ससाठी वेळेचे व्यवस्थापन. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून आल्यावर मार्केटच्या विश्लेषणासाठी वेळ नक्की काढायचा कसा? चला बघूया. यावर मूळ स्रोताने दिलेला एक भन्नाट उपाय म्हणजे ही 3 विंडोज सिस्टम. पहिली विंडो आहे सकाळी 6:30 ते 9 ची, दुसरी विंडो आहे संध्याकाळी 6 ते 8 ची आणि तिसरा आहे आपला वीकेंड ब्लॉक. नोकरी करणाऱ्यांसाठी हे एक परफेक्ट वेळापत्रक आहे. आणि हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, शनिवार आणि रविवार हे फक्त वेब सिरीज बघून आराम करण्यासाठी नाहीत, तर ते 8 ते 10 तासांच्या सखोल अभ्यासासाठी आणि बॅक टेस्टिंगसाठी राखीव आहेत. वीकेंडचा असा स्मार्ट वापर केला ना की यशाचा मार्ग आपोआप सोपा होतो. यापुढे आपण पाहणार आहोत विभाग 4, ट्रेडिंग स्टाईलची निवड. तुमच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकाशी मॅच होणारी ट्रेडिंग स्टाईल निवडणं हा एक अत्यंत मेक ऑर ब्रेक निर्णय असतो. कारण चुकीची स्टाईल निवडली तर नोकरी आणि ट्रेडिंग या दोन्ही आघाड्यांवर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आता ह्या टेबलमधली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट बघा, वेळेची तुलना. इथे स्पष्टपणे दिसतंय की इंट्राडे ट्रेडिंगसाठी दिवसाचे 6 पेक्षा जास्त तास स्क्रीनसमोर बसावं लागतं. हे फक्त फुल टाईम ट्रेडर्सनाच शक्य आहे.
त्यामुळे जर तुम्ही 9 ते 5 ची नोकरी करत असाल आणि तरीही इंट्राडे ट्रेडिंगचा विचार करत असाल तर ती एक खूप मोठी आपत्ती ठरू शकते बरं का. मग प्रश्न पडतो की नोकरी करणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि योग्य मार्ग कोणता? तर तो मार्ग आहे स्विंग ट्रेडिंग. आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे नक्की काय? तर असे ट्रेड्स घेणे जे काही दिवस ते एका आठवड्यापर्यंत चालतात. यासाठी तुम्हाला फक्त संध्याकाळी शांतपणे मार्केटचं विश्लेषण करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी साध्या ऑर्डर्स टाकायच्या असतात. जरी या ट्रेड्सची संख्या कमी असल्यामुळे तुमचा शिकण्याचा प्रवास थोडा मोठा होत असला तरी सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे हे तुमचं नोकरीचं उत्पन्न पूर्णपणे सुरक्षित ठेवतं. चला आता वळूया आपल्या 5व्या विभागाकडे, द स्टेप बाय स्टेप रोडमॅप. नुसती थिअरी वाचून काहीच होत नसतं. आता प्रत्यक्ष कृती कशी करायची ते आपण पाहूया. खऱ्या मार्केटमध्ये उतरण्यासाठी हा तुमचा अल्टिमेट ब्लूप्रिंट असणार आहे. या प्रवासाचे मुख्य 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे पहिले 3 महिने लर्न बिफोर अर्निंग, म्हणजेच कमाईआधी शिकणे. हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इथे 0 भांडवल, होय 0 कॅपिटल वापरणं पूर्णपणे मस्ट आहे. त्यानंतर येतो दुसरा टप्पा, महिने 4 ते 6. इथे तुम्हाला अगदी छोट्याशा खऱ्या पैशांनी सुरुवात करायची आहे. आणि मग येतो तिसरा टप्पा, 7व्या महिन्यापासून पुढे, जिथे तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि तुम्ही तुमचं ट्रेडिंग हळूहळू वाढवू शकता. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की या दुसऱ्या टप्प्यासाठी नक्की किती पैसे लागतील? तर तो आकडा आहे 10,000 रुपये. होय, दुसऱ्या टप्प्यात तुमचं सुरुवातीचं भांडवल फक्त 10 ते 50,000 रुपयांच्या दरम्यानच असावं. आणि इथे एक अत्यंत कडक चेतावणी, चुकूनही कोणत्याही परिस्थितीत इमर्जन्सी फंड, घरातील बचतीचे पैसे किंवा कर्ज काढून ट्रेडिंग करू नका. हे नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, विभाग 6, यशाचे सुवर्ण नियम. आजच्या काळात जे प्रोफेशनल्स अतिशय व्यस्त जीवन जगतात त्यांच्यासाठी हे नियम म्हणजे मार्केटमध्ये टिकून राहण्याचे खरे सर्व्हायव्हल टॅक्टिक्स आहेत. यातला पहिला आणि सर्वात भारी नियम, तुमची स्ट्रॅटेजी एकदम साधी ठेवा. किती साधी? तर जास्तीत जास्त 2 ते 3 वाक्यांत कोणालाही समजावून सांगता येईल एवढी साधी. रोजचा ऑफिसचा प्रवास, कामाचा ताण आणि ऑफिस पॉलिटिक्स यामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा येतो. अशा थकलेल्या मनस्थितीत एक अतिशय सोपी आणि फुलप्रूफ स्ट्रॅटेजी असणं गरजेचं असतं, जी तुम्ही डोळे झाकूनही अगदी अचूकपणे अंमलात आणू शकाल. आता हे काही अत्यंत कळीचे नियम अगदी भराभर बघून घेऊया. झिरोधासारख्या प्लॅटफॉर्मवर GTT म्हणजे गुड टिल ट्रिगर्ड ऑर्डर्सचा वापर करणं खूपच फायद्याचं ठरतं. यामुळे होतं काय, तर ऑफिसच्या कामात असताना एखादा उत्तम ट्रेड मिस होण्याची जी भीती असते ना, ती पूर्णपणे निघून जाते. दुसरा नियम, ऑफिसच्या वेळेत कधीही ट्रेडिंग करायचं नाही. तिसरं, स्वतःच्या स्ट्रॅटेजीची सॉफ्टवेअरवर बॅक टेस्टिंग करणं एकदम कंपल्सरी आहे. आणि शेवटचं, 1 थिंग पर मंथ म्हणजे एका महिन्यात एकच नवीन गोष्ट शिकायची. यामुळे माहितीचा ओव्हरलोड होत नाही. तर आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण प्रवासानंतर एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. भविष्यातील स्वतःचं ट्रेडिंग साम्राज्य उभं करण्यासाठी लागणारा पैसा, सध्याच्या नोकरीतून उभा करण्याची तयारी आणि त्यासाठी लागणारा संयम व शिस्त तुमच्यात आहे का? रातोरात श्रीमंत होण्याच्या खोट्या आमिषांपासून दूर राहा, शिकण्याच्या प्रक्रियेचा आदर करा आणि हो, येत्या वीकेंडला आराम करण्याऐवजी चार्ट्सचा अभ्यास नक्की सुरू करा. हाच खऱ्या यशाचा मार्ग आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासोबत.